काही नाती ही फक्त उपचारांपुरती मर्यादित नसतात. ती विश्वासाच्या आणि माणुसकीच्या भक्कम पायावर उभी असतात. खूप दिवसांनी भेट झाली म्हटलं तुमची. मी खूप सारे पेशंटचे ऑपरेशन करतो, ते बरे होऊन घरी जातात. पण काही त्याच्यातले खूपच आठवणी ठेवतात आम्हाला आणि काही आजार नसला तरी पण खूप वेळा भेटायला येतात. तर त्यातलेच एक आहेर बाबा म्हणून आहेत. ते ॲक्च्युली 97 वर्षाचे आहेत सध्या. त्यांचं एक 5-6 वर्ष आधी आम्ही स्टोनचंच ऑपरेशन, किडनी स्टोनचं ऑपरेशन केलं होतं आणि ते एकदम नीट होऊन गेले. त्याच्यानंतर बरेच दिवस फॉलोअप ठेवत होते पेशंट्स म्हणून. आणि मग आता आम्हीच सांगितलं होतं त्यांना की परत काही यायची गरज नाही, पण आता ते नेहमी असे सहज भेटायला येत राहतात. तर आम्हाला पण खूप छान वाटतं. आजही कोणतंही निमित्त नसताना देखील बाबा डॉक्टरांना भेटायला येतात आणि प्रेमाने आपल्या शेतातील काहीतरी भेट म्हणून आणतात. कारण काही नाती ही केवळ डॉक्टर आणि पेशंटची नसतात. मूतखड्याचं ऑपरेशन झालं होतं इथं. 26 गमचा मोठा खडा होता असा. चुराक्याला येईन अगदी तर. नाही तर मी मेलो असतो. आणि ते चुरा थांबला होता ना, मला लगी होत नव्हती. मग त्यांनी ते चुरा सगळा काढला. पोट दुखायचं, लगी होत नव्हती. डॉक्टरला हुशार आहे. त्यांना म्हणलं नगर गावाला मारला एकदा आला, या वडिलाला म्हणलं एकदा, तिथं मग आपली भेट होईल म्हणलं. आमची झोपडी पाहायला मिळालं, मग घरी नेऊन म्हणलं तुम्हाला मी थेट घरी नेईन. असे जेव्हा पेशंट नीट होऊन जातात घरी आणि परत भेटायला येतात, पेशंट म्हणून नाही, असं सहज एक चांगली आठवण म्हणून भेटायला येतात, तर आम्हाला पण खूप छान वाटतं. काही लोकांना असं वाटतं की वय खूप झालं आहे म्हणून मग ऑपरेशन सहन होईल की नाही, सोसेल की नाही, म्हणून खूप सारे नातेवाईकच त्यांचे वयस्कर आईवडिलांना किंवा आजी आजोबांना घेऊन येत नाहीत. हे खूप चांगलं एक्झाम्पल आहे. म्हणजे आता ते 7 वर्ष आधी म्हणजे ते ऑलरेडी 90 क्रॉसच होते आणि त्यांचे मोठे मोठे किडनी स्टोन्स होते. त्यांचं आम्ही ऑपरेशन केलं आणि ते एकदम ठणठणीत, अजूनही ठणठणीत. म्हणजे ते 100 तर 100% क्रॉस करणार आहेत. ती माणुसकी, विश्वास आणि कृतज्ञतेची असतात.